नमस्कार वायटी परिवार, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 31 डिसेंबर 2023। आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण खास एक टिप सोबत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ते म्हणजे बासमती तुकड्यापासून छान असा मोकळा फडफडीत वाटाणे भात कशा पद्धतीने बनवायचा ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पहा काय होतं की बासमती तुकडा तांदूळांचे काहींचा वाटाणे भात आहे ना अगदी किचका होतो। पहा तर पहा आपण इथे एक अशी टिप यूज करणार आहोत जेणेकरून हा आपला बासमती तुकड्याचा वाटाणे भात अगदी मोकळा फडफडीत होईल। पहा एकीकडे मी पाणी गरम करून ठेवलेलं आहे, तसेच कढई ठेवलेली आहे गॅसवरती। त्या कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड केलेलं आहे, 1 चमचा तूप ॲड करून छान असं तेल तूप छानी दोन्हीही गरम होऊन दिलेलं आहे। नंतर फोडणीला त्यामध्ये जिरं घातलेलं आहे। जिरं छान असं तडतडले की त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा ॲड केलेला आहे। ह्याच्यासाठी उभा चिरलेलाच कांदा ॲड करायचा आहे। पहा आडवा म्हणजे असं चौकोनी चॉप करायचा नाही आहे कांदा, ह्या वाटाणे भातासाठी उभाच कांदा चिरायचा आहे। तसेच ही जी पेस्ट आहे ना, ही पेस्ट आहे बिर्याणी पेस्ट आहे। पहा ही बिर्याणी पेस्ट घरच्या घरी बनवलेली आहे। ही बिर्याणी पेस्ट ह्याच्यामध्ये फोडणीला घालून छान असा कांदा 2 ते 3 मिनटं खमंग असा परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत हा शर्मेने लाल होत नाही तोपर्यंत छान असा खमंग परतून घ्यायचा आहे। एकीकडे कोथिंबीर सुद्धा चिरून ठेवलेली आहे, वाटाणा सुद्धा निवडून ठेवलेला आहे आणि बासमती तुकडा तांदूळ सुद्धा छान असा निवडून धुवून ठेवलेला आहे। 1 वाटी बासमती तुकडा तांदूळ आणि जवळजवळ 2 वाट्या गरम पाणी ॲड करायचं आहे। पण ते गरम पाणी साधं सिंपल असं गरम नाही करायचं, त्या गरम पाण्यामध्ये एक असा पदार्थ मिसळायचा आहे आणि मग हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये कोणता पदार्थ मिसळायचा आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन। तर पहा त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तर पहा कांदा परतता 1 टेबलस्पून मी चवीसाठी सॉल्ट ॲड केलेला आहे। छान असं परतून घेतला 2 मिनटं कांदा। त्याच्यानंतर वरतून आपण थोडासा कढीपत्ता ॲड केलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद, हिंग, लाल मिरची पावडर तसेच घरी बनवलेला बिर्याणी पुलाव मसाला ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे। हा बिर्याणी पुलाव मसाला थोड्या वेळाने आपल्याला ॲड करायचा आहे। प्रथम आपल्याला हा कांदा आता परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं। हा कांदा 2 ते 3 मिनटं छान असा खमंग परतून झाल्याच्या नंतर 2 चमचे घरी बनवलेला बिर्याणी पुलाव मसाला ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। पहा आता हा बिर्याणी पुलाव मसाला मी घरच्या घरी कशा पद्धतीने बनवला हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर मला तसं कमेंटमध्ये कळवा, मी नक्की तुमच्यासोबत हा बिर्याणी पुलाव मसाला कशा पद्धतीने घरी बनवला ते तुमच्यासोबत शेअर करेन। तर पहा आता हा घरी बनवलेला 2 चमचे बिर्याणी पुलाव मसाला ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि छान असा खमंग हा कांदा खमंग असा परतून घेतलेला आहे। हा कांदा परतल्याच्या नंतर धुवून घेतलेले वाटाणे आणि तांदूळ फोडणीला घालायचे आहे आणि त्याच्यानंतर 2 ते 3 मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत। पहा 2 ते 3 मिनटं परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा ॲड करायची आहे। कोथिंबीर ॲड केल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस सुद्धा पिळायचा आहे। पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नवनवीन रेसिपीज तुम्हाला शिकायचे असतील तर असेच नवनवीन टिप्स आणि रेसिपीसाठी आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मेरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। म्हणजे काय होईल की जेणेकरून जेव्हा माझे हे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि सोबतही छान असे टिप्ससुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील आणि शिकायला मिळेल। तर पहा आता लिंबाचा रस मी छान असा पिळून घेतलेला आहे। आता आपण पूर्णपणे तांदूळ वाटाणा छान असे परतून घ्यायचा आहे 2 ते 3 मिनटं आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तो म्हणजे आपण हे जे गरम केलेलं पाणी आहे ना, हे गरम केलेलं पाणी ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे। तर पहा 1 वाटी तांदूळाला 2.5 वाट्या गरम पाणी घ्यायचं आहे। पहा हे गरम केलेलं पाणी आता आपल्याला ह्या वाटाणे भातामध्ये ॲड करायचा आहे आणि हा वाटाणे भात छान असा
10 मिनटं शिजून द्यायचा आहे। अवघ्या 10 मिनटात हा वाटाणे भात होतो पहा। अजिबात वेळ लागत नाही या वाटाणे भाताला। तर पहा आता ह्याच्यावरती झाकण ठेवून 10 मिनटात हा आपला वाटाणे भात तयार होईल। आता ह्या पाण्यामध्ये, ह्या गरम पाण्यामध्ये कोणता पदार्थ मी ॲड केलेला आहे हे मी तुम्हाला सांगते। पहा, गरम पाणी करताना काय करायचं आहे की त्यामध्ये आपल्याला 3 चमचे साजूक तूप ॲड करायचं आहे। साजूक तूप 2 ते 3 चमचे साजूक तूप ॲड करून गरम पाणी करायचं आहे। जेणेकरून काय होईल की आपला हा बासमती तुकड्याचा वाटाणे भात आहे ना, हा अगदी मोकळा फडफडीत होईल। पहा, झाकण ठेवून आता हा आपल्याला वाटाणे भात होऊन द्यायचा आहे। पहा, आता 10 मिनटं झालेली आहे। आता झाकण काढूयात आपण वाटाणे भातावरचे। तर पहा, अगदी मस्त अप्रतिम असा हा आपला बासमती तुकड्याचा छान असा हा वाटाणे भात झालेला आहे। आता काय करायचं आहे ते सांगते बरं का। आता ह्याच्यावरती आपल्याला आहे ना साईडनी असं हे तूप सोडायचं आहे आणि साईडनी तूप सोडल्याच्या नंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून हा भात असाच 10 ते 15 मिनटं असाच झाकून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर सर्व करायचा आहे। तर गाईज, कसा वाटला तुम्हाला आजचा हा बासमती तुकड्यापासून बनवलेला मोकळा फडफडीत असा हा वाटाणे भात? आवडला का तुम्हा सर्वांना? मला कमेंटमध्ये नक्की कळवा। पण मला कमेंटमध्ये कळवण्याआधी नक्की घरी पण तुम्ही ट्राय करून पहा हा बासमती तुकड्यापासून छान असा हा वाटाणे भात। तुम्ही पण घरी ट्राय करा, तुम्ही याचा स्वाद घ्या, घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा बासमती तुकड्यापासून बनवलेला वाटाणे भात तुम्हाला कसा वाटला ते। गाईज, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायची असतील आणि त्यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @tropting mire cooking and bloggingला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद। हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। सर्वांनी तोपर्यंत तब्येतीची काळजी घ्या आणि मस्त खा आणि स्वस्थ रहा।